मला वाटतं आम्हाला निघायला हवं. इंटरव्ह्यू आपण नंतर. नाही नाही, मीच तुमची माफी मागते. तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. हां, ठीक आहे मॅम, एवढं काही नाही. तुम्ही तुमचं कार्ड देऊन ठेवता का? मी तुम्हाला फोन करते. हो चालेल ना. ठीक आहे. थँक्यू. जेवढं फुटेज मिळालं त्यातून काही होतंय का बघतो आम्ही. अथर्व, शेवटी तू स्वतःच माझ्या हातात हत्यार दिलंस. आता तुला कळेल की बदनामी, नाचक्की काय असतं ते. ही जादूची युद्ध खूप झाली. आता तू बघच मी काय करते ते. वेदाचे बाबा थांबा. अहो तुम्ही हे काय केलं? मी काही चुकीचं केलं नाही. त्या बाईने माझ्या अर्ध्या कुटुंबाला मारलंय. आपण तिच्याशी असं नाही वागू शकत. मीडियावाले होते, त्यांनी उद्या चुकीची बातमी छापली तर? आजकाल एकतर क्षणात काही व्हायरल होतं. रामपुरे घराण्याची बदनामी होईल. असं काहीच होणार नाही. आपल्या परवानगीशिवाय ते काही छापत नाही. माझ्या नजरेसमोर ती बाई नाटक करत होती, खोटेपणा करत होती, ममतेचा, त्यागाचा पुतळा बनत होती. नाही बघवलं मला. आणि त्या बाईचं नशीब, मी तो माईक टेबलावर आपटला. आणि वेदाचे बाबा हे बघा, तुम्ही शांत व्हा बरं. तुम्हाला रागावर कंट्रोल ठेवावाच लागेल. आपण नाही वागू शकत सगळ्यांसमोर तिच्याशी असं. लोकांना वाटेल की आपण चुकीचं वागतोय. मी तुला परत एकदा सांगतोय, आपलं काहीच चुकलं नाही. वेदाचे बाबा ऐका ना. मीरा, लवकर चल. अगं आपण त्या बखरीतली पानं वाचू शकतो. अनन्या, हे सगळं माझ्यासोबतच का होतंय ग? या घरासाठी मी माझं अख्खं आयुष्य पणाला लावलं. खूप छोटीशी अपेक्षा होती ग माझी, की एक आई म्हणून, या घरातली एक मोठी म्हणून मला थोडी किंमत मिळावी. पण ती सुद्धा पूर्ण झाली नाही. आज तर हद्दच झाली. बाहेरच्या माणसांसमोर हे असं वागणं. त्याला जर का बोलायचं नव्हतं तर तसं सांगायचं ना, हे असं वागायची काय गरज होती? आई हे बघ, यात ना दादाची काही चूक नाही. हे सगळं त्या मीरा वहिनीमुळे झालं. तिनेच काहीतरी डोक्यात टाकलंय त्याच्या. मला ना कधी कधी दादासाहेबांची खूप उणीव भासते. ते असते ना तर हे असं असं सगळं काहीच झालं नसतं. मीराची हिंमतच झाली नसती. कधी कधी ना मला असं वाटतं की कदाचित माझीच चूक आहे. मीच नसते ना तर हे सगळं. आई अगं हे बघ, प्लीज असं बोलू नकोस प्लीज. मी ना त्या मीरा वहिनीला सोडणार नाही आता. तिच्यामुळे तुला असं फील होत आहे ना? थांब, आलेच. अनन्या, प्लीज असं काही करू नकोस प्लीज. हे बघ, ऐक, तू तुझ्या अभ्यासाकडे, तुझ्या आयुष्याकडे लक्ष दे. या सगळ्यात नको पडूस बा. प्लीज नको पडूस. ऐक माझं. ठीक आहे आई, पण तू प्लीज शांत हो. प्लीज रडू नकोस. ठीक आहे, मी ठीक आहे बाळा. तू एक काम करतेस का? आपल्यासाठी गरमागरम चहा घेऊन येतेस? एकत्र पिऊया. हो आणते ना मी. आलेच. मीरा,
बघ, संस्कृत मध्ये काहीतरी लिहिलंय. ताई, बाबांनी आपल्याला लहानपणी संस्कृत वाचायला शिकवलं होतं ना. थांब, मी वाचायचा प्रयत्न करते. रामेश्वर राज्ये रामपुरे कुले यातु धान्याः वक्रदृष्टिः पतिता. राधा गौर्यो राणा यशवंतम रक्षितवंत्यो ततो यातु धानी पलायिता. हा, यातुधानी म्हणजे चेटकीण. चेटकीण म्हणजे ही अथर्वनी सांगितलेलीच गोष्ट आहे ना. ताई, ही तीच गोष्ट वाटते. आपण पुढचं पान वाचूयात का? काहीतरी रहस्य नक्की असेल. हा, मी वाचायचा प्रयत्न करते. तस्याः यातु धान्याः संहार रहस्यम दक्षिण भैरवी देवालये चिरकालम निहितम सुरक्षितम. याचा अर्थ काय आहे मीरा? ताई, चेटकिणीच्या संहाराचं रहस्य दक्षिण भैरवीच्या देवालयात सुरक्षित आहे. दक्षिण भैरवी मंदिर. ताई, आपण योग्य मार्गावर चाललोय. आपल्याला ना आता फक्त ते दक्षिण भैरवीचं देवालय शोधायचंय आणि त्याच मंदिरात मंजिरीच्या अंताचं रहस्य दडलंय. हॅलो, आयकॉन इंडिया मॅगझिन. तर मी काय बोलते ते नीट ऐका, मध्ये बोलू नका. आज तुम्हाला 5 लाख रुपये कॅश मिळते. त्या बदल्यात तुम्हाला माझी 2 कामं करायची. पहिली म्हणजे आज रामपुरे कुटुंबाचा जो इंटरव्ह्यू झाला तो लवकरात लवकर पब्लिश करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या इंटरव्ह्यूमध्ये काय छापायचं आहे हे मी सांगणार. मीरा अंबिका, तुम्ही माझ्या गुहेत येऊन खेळ खेळताय ना. हरकत नाही, आता एक खेळ मी तुम्हाला बाहेर दाखवते.